नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। माजी मंत्री अनिलजी पाटील यांची धुळे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद संपन्न। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक। माजी मंत्री अनिलजी पाटील यांच्यावर धुळे व जळगाव महानगरपालिका निवडणुकीची निवडणूक प्रभारी व समन्वयकाची जबाबदारी। आज सायंकाळी 7 वाजेला धुळे पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी मंत्री अनिलजी पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिलजी पाटील यांनी निवडणूक संदर्भात पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना धुळे व जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची निवडणूक प्रभारी व समन्वयकाची जबाबदारी सोपविल्याने आज रोजी ते धुळे येथे येऊन पक्षाची निवडणुकीची तयारीबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली। पत्रकारांशी संवाद साधताना व प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, आतापर्यंत नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदेच्या निवडणुका आपल्या आटोपलेल्या आहेत। उद्या त्याच्या निकालाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीला कॉन्टेस्ट केलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं अशी आमच्याकडे आत्तापर्यंत असलेल्या रिपोर्टनुसार अपेक्षा आहे। राहिला येणाऱ्या काळामध्ये आता महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जळगाव धुळेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षांनी ती माझ्यासारख्याला एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी आदेश केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आढावा घेणार आणि आढावा घेतल्यानंतर प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महायुतीच्या समन्वयकांशी चर्चा करून महायुती करण्याकरता प्रयत्न करणं हा प्रमुख हेतू आजच्या बैठकीचा होता। कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे। एकदा मागणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जानुसार चयन झाल्यानंतर महायुतीमधले जे काही समन्वयक असतील, त्यांचे नेते जे असतील त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करेल आणि आम्हाला सन्मानजनक त्या ठिकाणी जागा मिळतील अशी अपेक्षा करेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।